मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाचा कडक आदेश। मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलन बेकायदेशीर ठरवत आंदोलकांना 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, अन्यथा ठोस कारवाई करावी लागेल असा स्पष्ट आदेश दिला होता। यापूर्वी न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनासाठी पूर्व परवानगीची अट केली होती। सरकारनेही उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाने आक्रमक बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला हाके समर्थकांकडून दुग्धाभिषेक घालण्यात आला। राज्यात वारंवार लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी बीडच्या गेवराई येथे तर काल देखील पुण्यात त्यांच्यावर हल्ला झाला होता। याच घटनेचा निषेध करत ओबीसी समाजाने राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारवाडी फाटा येथे हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। मुंबई बंद केली तसं पुणेही बंद करू, मराठा महासंघाचा थेट इशारा। मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईत मराठा बांधवांचे जेवणाचे आणि राहण्याचे हाल झाले, त्यामुळे आम्ही पुण्यात राहून त्यांना मुंबईत रास्त पुरवण्याचं काम आम्ही करत आहोत, असं महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय। मनोज जरांगे यांचा जीव जाण्याची वाट सरकार बघत आहे का, असा आरोप मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। वंचित नेत्यावर भाजप नेत्याचा हल्ला। मालेगावमध्ये माजी मंत्री बळीराम हिरे यांचे पुत्र आणि भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण मगरे यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून मारहाण आणि जातीय शिवीगाळ करण्यात आली, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर या घटनेची चौकशी सुरू केली असून मालेगावमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मेड इन इंडियाचा पहिला विक्रम। भारताने सेमिकॉन इंडिया 2025च्या कार्यक्रमात आपल्या पहिल्या पूर्णपणे मेड इन इंडिया 32 बिट प्रोसेसर म्हणजेच विक्रम चिपचं अनावरण केलंय। या मॅक्रो प्रोसेसर सादरीकरण केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले। ही चिप विशेषतः अवकाश मोहिमा आणि संरक्षणात वापरण्यास योग्य असे मजबूत तंत्रज्ञान असून भारताच्या सेमीकंडक्टर आत्मनिर्भरतेच्या प्रवासात हा एक निर्णायक टप्पा ठरणार आहे। बीड जिल्ह्याच्या शिरसाळा येथे ओबीसी बांधवांचा जनमोर्चा निदर्शने। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर करण्यात आलेल्या पुणे येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी बांधव आक्रमक झालेत। यावेळी आंदोलकांनी लक्ष्मण हाके तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्यात। शेकडोंच्या संख्येने ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी झालेत। चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खड्डेमय, प्रशासनाचं दुर्लक्ष। देशाचे उद्याचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधमय झाल्याचं भीषण वास्तव चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळतंय। जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथे भंगाराम तळोदी या दरम्यानच्या मुख्य मार्गावर मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यात पाणी साचलं असून त्याच मार्गावरून विद्यार्थी ये जा करतात। या मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी वारंवार गावकऱ्यांनी केली, परंतु त्यांच्या या मागणीकडे आजतागायत गांभीर्याने बघितलं गेलेलं नाहीये। याचा फटका आता चिमुकल्या विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय। धावत्या स्लीपर बसमध्ये प्रवाशाची आत्महत्या। पुण्याकडून पुसदकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका 50 वर्षीय प्रवाशाने पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बसमध्ये जाळण्याचा वास आल्याने घटना लक्षात आली तेव्हा प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्या घटनेत प्रवाशाचा होळकरून मृत्यू झालाय। ते बुलढाणा जिल्ह्यातील आरेगाव गावचे रहिवासी होते। पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रेमविवाहाचा राग, सेवानिवृत्त जवानाने केला गोळीबार। कोल्हापूर जिल्ह्यातील नावली गावात सेवानिवृत्त जवानाने प्रेमविवाहाविरोधातून आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे। पीडित नवरा उजव्या मांडीवर गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला असून पीडिताला आरोपीनेच तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलंय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। साखरपुड्याच्या विधीत मामाने केला ऍसिड हल्ला। उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीच्या साखरपुडा विधीच्या दरम्यान तिच्या मामानं तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी मामा या हल्ल्यानंतर पळून गेला, परंतु पोलिसांच्या चकमकीत त्याला पायाला गोळी लागली आणि त्याला अटक करण्यात आली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, तर पोलीस तपास करत आहेत।